नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. एक क्षण थांबा. तुम्ही रोज काकडी खाता का? सॅलडमध्ये किंवा मग उन्हाळ्यामध्ये ताजंतवानं होण्यासाठी आणि तुम्हाला वाटतं की ती सर्वात आरोग्यदायी आहे, पाण्याने परिपूर्ण, हलकी आणि थंड. पण आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे कदाचित तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल. साठीनंतर चुकीच्या पद्धतीने काकडी खाणं फायद्यापेक्षा जास्त नुकसान करतं. आज मी तुम्हाला काकडी खाताना होणाऱ्या 5 चुका सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं पोट, सांधे आणि तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एका चुकीमुळे तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हावं लागू शकतं. तरीही लोक ते आरोग्यदायी आहे असं समजून ते खातातच. चला 5व्या क्रमांकापासून सुरुवात करूया. आणि जेव्हा आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचू तेव्हा तुम्ही चकित व्हाल. साठीनंतर काकडी इतकी हानिकारक का असू शकते? याचं उत्तर 2 गोष्टींमध्ये दडलेलं आहे. पहिलं म्हणजे पचनशक्तीचा कमकुवतपणा. साठीनंतर पचनशक्ती 40% कमी होते. जे अन्न 40मध्ये सहज पचायचं तेच साठीनंतर गॅस, पोट फुगणं आणि अस्वस्थता निर्माण करतं. दुसरं म्हणजे काकडीमध्ये कुकुरबिटासिन नावाचं एक संयुग असतं. हा घटक कमजोर पचनसंस्थेला आणखी त्रास देतो आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास विषासारखा परिणाम करतो. इतकंच नाही तर चुकीची वेळ, चुकीचं मिश्रण आणि काकडीची चुकीची निवड या सर्वांमुळे त्याचा परिणाम दुप्पट होतो. आज मी 3 गोष्टी सांगणार आहे. काकडी खाताना होणाऱ्या 5 सामान्य चुका, प्रत्येक चूक सुधारण्याचा योग्य मार्ग आणि एक नियम जो काकडीला खऱ्या अर्थाने फायदेशीर बनवेल. मला एक प्रसंग आठवतो. सुशीलाताई 67 वर्षीय निवृत्त शिक्षिका. त्यांच्या छोट्या बागेतील ताज्या काकड्या त्या रोज खायच्या. गेल्या 2 वर्षांपासून त्यांना रात्रीचा गॅसचा त्रास, झोपेतून उठल्यावर सांधेदुखी आणि जेवणानंतर जडपणा जाणवत होता. त्यांना वाटलं की हे वाढत्या वयाचा परिणाम आहे. त्यांच्या मुलाने त्यांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी विचारलं, तुम्ही दिवसा काय खाता, कसं खाता? उत्तर ऐकून डॉक्टर म्हणाले, काकडी खाणं सोडू नका, पण आजपासून या 5 चुका करणं थांबवा. काकडी हे कारण नाही, तुम्ही ज्या ज्या पद्धतीने खाता ते कारण आहे. सुशीलाताई यांचा यावर विश्वास बसला नाही, पण तिने ते करून पाहिलं आणि 3 आठवड्यांमध्ये तिचा गॅस निम्मा झाला. 6 आठवड्यांमध्ये सांधेदुखी लक्षणीयरित्या कमी झाली. औषध बदललं नाही, फक्त खाण्याची पद्धत बदलली. चला तर मग त्या 5 चुकांबद्दल जाणून घेऊया. 5वी चूक, रात्री काकडी खाणं. काकडी थंड असते हे खरं आहे, पण साठीनंतर रात्री काकडी खाणं ही पोटासंबंधीची सर्वात सामान्य चूक आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुढे ऐका. काकडीचा थंडपणाचा गुणधर्म आहे. रात्री शरीराचं तापमान नेहमीपेक्षा कमी असतं आणि पचनशक्तीसुद्धा सर्वात कमजोर असते. थंड काकडी आणि रात्रीची कमजोर पचनशक्ती एकत्र येऊन न पचलेलं अन्न तयार होतं. या न पचलेल्या अन्नामुळे रात्री गॅस, पोट फुगणं आणि अस्वस्थता येते. या अस्वस्थतेमुळे झोप खराब होते. साठीनंतर झोप पूर्वीपेक्षा कमी लागते आणि रात्री काकडी खाल्ल्याने ती आणखी कमी होते. आयुर्वेदाने 5000 वर्षांपासून हे सिद्ध केलं आहे की रात्री थंड पदार्थ खाल्ल्याने वात वाढतो, म्हणजेच सांधे आणि स्नायूंमध्ये ताठरपणा येतो आणि या ताठरपणामुळे सकाळी उठल्यावर वेदना होतात. मग त्याऐवजी काय करावं? रात्री काकडी खाणं पूर्णपणे टाळा. काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ दुपारी 12 ते 2च्या दरम्यान आहे. रात्री काकडीऐवजी गरम मुगाच्या डाळीचं सूप प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? रात्री काकडी खाणं टाळा. हे फक्त प्रौढांसाठीच नाही तर 50 वर्षावरील प्रत्येकासाठी लागू आहे. 4थी चूक म्हणजे रोजच्या जेवणात काकडीचा वापर. दोन्ही पदार्थ स्वतंत्रपणे आरोग्यदायी असले तरी एकत्र खाल्ल्यास पोटासाठी विषारी मिश्रण तयार होतं. 4थी चूक म्हणजे काकडी आणि दही. रायता प्रत्येक घरात बनवला जातो. दही आणि काकडी दोन्ही थंड आणि आरोग्यदायी असूनही 60 वर्षानंतर पचनासाठी सर्वात मोठी चूक ठरतात. आयुर्वेदामध्ये याला विरोधाभासी आहार म्हटलं जातं. म्हणजेच 2 गोष्टी ज्या स्वतंत्रपणे फायदेशीर असतात पण एकत्र खाल्ल्यास हानिकारक ठरतात. दह्याचा स्वभाव आंबट आणि जड असतो, तर काकडीचा स्वभाव थंड आणि पानसट असतो. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे आतड्यांमध्ये आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते. याचा परिणाम म्हणजे गॅस, पोट फुगणं आणि पोटात जडपणा जाणवणं. 60 वर्षांवरील ज्या व्यक्तींची लॅक्टोज पचवण्याची क्षमता कमी झालेली आहे त्यांच्यासाठी हे मिश्रण अधिकच त्रासदायक ठरतं. पोटात तासनतास जडपणा जाणवतो आणि त्या जडपणामुळे खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. मग त्याऐवजी काय करावं?
रात्री रायता खाणं टाळा. दुपारी अगदी थोड्या प्रमाणात रायता खावा. आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त नाही. फक्त काकडी खावी. लिंबू आणि जिऱ्याच्या पावडरसोबत खाल्ल्याने पचनक्रिया सुधारेल. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? उन्हाळ्यातसुद्धा रात्री रायता खाऊ नये आणि ज्यांना आधीपासूनच गॅसचा त्रास आहे त्यांनी रायता पूर्णपणे टाळावा. तिसरी चूक ही सर्वात धोकादायक आहे, ज्यामुळे तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हावं लागू शकतं आणि लोक ही आरोग्याची समस्या आहे असं समजून ती करत राहतात. तिसरी चूक म्हणजे कडू काकडी खाणं. काकडी थोडी कडू लागली म्हणून आजची काकडी खाऊया असं वाटलं. या एका चुकीमुळे उलट्या, जुलाब आणि 60 वर्षानंतर रुग्णालयामध्ये दाखल होण्याची वेळ येऊ शकते. कडू काकडी म्हणजे त्यात कुकुरबिटासिनचं प्रमाण खूप जास्त असतं. कुकुरबिटासिन हे एक नैसर्गिक विष आहे जे प्रत्येक काकडीमध्ये कमी असतं. पण जेव्हा काकडी जास्त पिकलेली असते, तीव्र उष्णतेच्या ताणाखाली असते किंवा मग संकरित जातीची असते, तेव्हा या विषाचं प्रमाण अनेक पटींनी वाढतं. या विषाची लक्षणे काय आहेत? वयाच्या 60 वर्षानंतर तीव्र पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि अपचनामुळे ही लक्षणे अधिक वाढतात. काही प्रकरणांमध्ये निर्जलीकरण इतकं गंभीर होऊ शकतं की रुग्णालयामध्ये दाखल होणं आवश्यक असतं. डॉक्टर म्हणतात की कडू काकड्या एक इशारा आहेत. तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे की त्या खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे? काकडी कापल्यावर लगेच तिचा एक तुकडा चाखून पहा. जर ती कडू लागली तर ती पूर्णपणे फेकून द्या. दोन्ही टोके कापून टाका. तिने कुकुरबिटासिनचं प्रमाण सर्वाधिक असतं. नेहमी ताज्या, हिरव्या, टणक काकड्या निवडा. पिवळ्या किंवा मऊ काकड्या कधीही घेऊ नका. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? कडू काकड्या शिजवल्यानंतरसुद्धा सुरक्षित नसतात. कुकुरबिटासिनचं उष्णतेने नष्ट होत नाही. कच्ची असो वा पिकलेली, ती थेट कचऱ्यात फेकून द्या. दुसरी चूक म्हणजे बाजारातून काकड्या विकत घेऊन नकळतपणे दररोज घरी साठवणं. दुसरी चूक म्हणजे स्थानिक आणि संकरित काकड्यांमध्ये फरक करू नका. बाजारात 2 प्रकारच्या काकड्या मिळतात. एक म्हणजे स्थानिक काकडी, जी लहान, थोडी जाड आणि फिकट पिवळसर हिरवी असते. दुसरी म्हणजे संकरित काकडी, जी लांब, गडद हिरवी आणि पूर्णपणे सरळ असते. बहुतेक लोक संकरित काकड्या विकत घेतात कारण त्या दिसायला छान असतात. पण ही चूक 60 वर्षानंतर रोजच्या रोज नुकसान पोहोचवते. यात 2 फरक असतात. पहिला, कुकुरबिटासिन. संकरित काकड्यांमधील कुकुरबिटासिनचं प्रमाण स्थानिक काकड्यांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असतं. याचा अर्थ संकरित काकड्यांमध्ये तिसरा धोका आणखी मोठा असतो. जरी कडूपणा कमी असला तरीसुद्धा त्यात विषारी घटक जास्त असतात. दुसरा, कीटकनाशके. संकरित काकड्यांची वाढ जलद व्हावी म्हणून रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून त्यांची लागवड केली जाते आणि ही रसायने त्यांच्या सालीमध्ये साठवतात. 60 वर्षानंतर मूत्रपिंड आणि यकृताची त्यांना स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. ही रसायने शरीरामध्ये दीर्घकाळ टिकून राहतात. स्थानिक काकड्या कमी चमकदार असतात, पण त्यात कुकुरबिटासिन कमी, कीटकनाशके कमी आणि अधिक अस्सल पोषण असतं. मग त्याऐवजी काय करायला हवं? म्हणून नेहमी स्थानिक काकड्याच निवडा. भाजी विक्रेत्याला त्याबद्दल विचारा. जर तुम्हाला संकरित काकडी विकत घ्यायची असेल तर ती सोलून घ्या. स्थानिक काकड्या चांगल्या प्रकारे धुवा. त्या सालीसकट खा. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? सेंद्रिय लेबल असलेल्या संकरित काकड्यासुद्धा स्थानिक काकड्यांइतक्या सुरक्षित नसतात. स्थानिक काकड्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि सर्वात मोठी चूक जी सर्वांना आश्चर्यचकित करते ती म्हणजे रोजची चूक, जी प्रत्येकजण आरोग्यदायी मानतो, पण जी वयाच्या 60 नंतर सांधे आणि मूत्रपिंडावर थेट हल्ला करते. पहिली चूक, काकडी मिठासोबत खाणं. काकडी आणि मीठ हे मिश्रण इतकं सामान्य झालं आहे की मिठाशिवाय काकडी अपूर्ण वाटते. घरी, बाहेर, रेस्टॉरंटमध्ये, सर्वत्र. पण हेच मिश्रण दीर्घकाळानंतर सांधे, मूत्रपिंड आणि रक्तदाबासाठी सर्वात मोठा शत्रू ठरतं. ते कसं? ते इथे दिलं आहे. काकडीमध्ये 96% पाणी असतं आणि मीठ शरीरामध्ये पाणी साठवून ठेवतं. जेव्हा काकडीसोबत मीठ खाल्लं जातं तेव्हा शरीरात पाणी साठतं, ज्यामुळे काकडीतील पाणी जमा होऊन सांध्यांभोवती सूज येते आणि आधीपासून असलेले सांधेदुखीचं दुखणं वाढतं. वयाच्या 60 नंतर मूत्रपिंडाची गाळण्याची क्षमता कमी होते. या अतिरिक्त सोडियममुळे मूत्रपिंडावर ताण येतो. रात्री खाल्लेलं मीठ सकाळपर्यंत मूत्रपिंडांना ते शरीराबाहेर टाकण्यापासून रोखतं आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी हे मिश्रण अत्यंत धोकादायक आहे. आयुर्वेदानुसार काकडी नैसर्गिकरित्या थंड आणि सुखदायक असते, म्हणजेच ती सूज कमी करते. परंतु मीठ घातल्याबरोबर हा गुणधर्म उलटतो. सूज कमी करण्याऐवजी काकडी ती वाढवते. ही
सुशीला ताईंची सर्वात मोठी चूक होती. ती रोज काकडीमध्ये मीठ आणि काळी मिरी घालत असे. जेव्हा हे थांबलं तेव्हा सांध्यांची सूज कमी झाली. त्याऐवजी काय केलं पाहिजे? जर तुम्हाला चव हवी असेल तर सूज कमी करण्यासाठी लिंबाचा रस पिळा किंवा चांगल्या पचनासाठी ताजा पुदिना आणि जिऱ्याची पूड वापरा किंवा काकडी नुसतीच खा. खरी चव काकडीची स्वतःचीच असते. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्ही रक्तदाबाची औषधे घेत असाल तर काकडीवर कोणत्याही प्रमाणामध्ये मीठ घालणं पूर्णपणे टाळावं. अगदी सैंधव मीठसुद्धा या 5 चुका टाळण्यासाठी पुरेशा आहेत. पण आणखी एक नियम आहे जो काकडीचे पूर्ण फायदे मिळवून देईल. दुपारी स्थानिक काकडी एकटीच मिठाशिवाय लिंबासोबत खा. हा एकच नियम 5ही चुकांवर मात करतो. कमी कुकर बिटासिन आणि कमी कीटकनाशके असलेल्या स्थानिक काकड्या निवडा आणि त्या दुपारी खा. त्यावेळी पचनशक्ती सर्वात प्रबळ असते. त्या एकट्याच खा. चुकीचं मिश्रण नको. मिठाशिवाय सांध्यांना सूज येत नाही. लिंबासोबत खाल्ल्यास सूज कमी होते आणि चवही चांगली असते. अशा प्रकारे काकडी खा आणि साठीनंतर ती तुमची सर्वात चांगली मैत्रीण मिळेल. आजच्या बदलायच्या 3 सवयी. सवय क्रमांक 1, रात्री काकडी दह्यासोबत खाणं. या दोन्ही गोष्टी रात्रीचा गॅस आणि सकाळच्या सांधेदुखीची सर्वात मोठी कारणं आहेत. आजच हे थांबवा. सवय क्रमांक 2, काकडी न सोलता खाणं. कापल्याबरोबर एक तुकडा चाखून बघा. जर तो कडू लागला तर फेकून द्या. ही 10 सेकंदांची सवय तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्यापासून वाचवू शकते. सवय क्रमांक 3, बाजारातून चमकदार संकलित काकड्या निवडणं. जे दिसायला चांगलं असतं ते खाण्यासाठी चांगलं असेलच असं नाही. स्थानिक काकड्या मागा. दिसायला थोड्या कमी सुंदर पण खूप सुरक्षित. मी नेहमी एक गोष्ट सांगते, साठीनंतर येणाऱ्या समस्या, गॅस, सांधेदुखी, निद्रानाश यांना आपण जन्मठेपेची शिक्षा झाल्यासारखं समजतो. पण अनेकदा या शिक्षा नसून चुका असतात आणि त्या सुधारता येतात. सुशीला काकूंनी 2 वर्षे त्रास सहन केला. 6 आठवड्यांमध्ये मोठा फरक दिसला. फक्त त्यांच्या खाण्याच्या पद्धतीत बदल केल्याने. तुमच्या ताटातही ही शक्ती आहे. या 5 चुका करणं थांबवा. व्यवस्थित खा आणि तुम्हाला हवा असलेला ताजेपणा मिळवा. कमेंटमध्ये तुम्ही कशी काकडी खाता हे मला नक्की लिहा. काकडी तुमचा शत्रू नाही, चुकीची पद्धत आहे. या 5 चुका करणं थांबवा. योग्य वेळी, योग्य पद्धतीने योग्य काकडी खा आणि वयाच्या 60व्या वर्षीही तुम्हाला हव्या असलेला ताजेपणा नक्की अनुभवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.